गजानन गजानन जय गजानन माऊली जय गजानन माऊली गण गण गणात बोते अरे बाबा तुझी काय ही लीला है गजानना तुझी काय ही लीला है दूर असूनही तू माझ्या सोबत आहे अरे दूर असूनही तू माझ्या सोबत आहे स्वतःला अर्पण करतो तुझ्या चरणी मी तुझ्या अश्रू तू माझ्या साजणी तुझ्यामुळेच माझं जीवन सावरलं तुझ्या नामाने माझं जग उजळलं जुळली माझी तुझ्याशी प्रीती गजानना जुळली माझी तुझ्याशी प्रीती गजानना जुळली माझी प्रीती तुझ्या चरणी गजानना जुळली माझी प्रीती तुझ्या चरणी गजानना तूच पिता माझा तूच आधार माझ्या चुका हसतच करशी स्वीकार तुझ्या कृपेने मन मुक्त झालं तुझ्या नामातच सुख सापडलं जुळली माझी तुझ्याशी प्रीती गजानना तुझ्या चरणीच माझ्या जीवन गजानना तूच सूक्ष्म तूच विशाल तूच उत्तर तूच प्रश्न विशाल तूच सत्य बाकी सारा भास तुझ्या विना नाही जीवनास श्वास ध्यानात तुझ्या मग्न हे मन तुझ्या रंगात रंगव मला जीवन सोपन नाही हे भक्तीच रान तुझ्या कृपेने होईल समाधान आता माऊली घे मला कुशीत तुझ्या प्रेमात हरवू दे पूर्णपणे चित तुझ्या विना नाही काहीही आस तुझ्याच चरणी माझा श्वास न यावत गजानन पादारविंदम भजती भक्त श्रद्धा भावपूर्णम न तावत
चित सुखं शान्तिनाश प्रसीद प्रभो भक्तवत्सलम् जुळली माझी तुझ्याशी जुळली माझी प्रीती तुझ्या चरणी गजानना जुळली माझी प्रीती तुझ्या चरणी गजानना। जय गजानन महाराज। शांत पवित्र शेगाव नगरीत 23 फेब्रुवारी 1878 रोजी फक्त 30 वर्षांच्या सुमारास एक दिव्य तेजस्वी पुरुष प्रकट झाला। मूक निर्वाणी पण दिव्य तेजानं नटलेला तो दुसरा कोणी नसून स्वयं संत गजानन महाराज होते। त्यांनी कधी आपली ओळख सांगितली नाही, पण लोकांनी त्यांच्याकडे पाहिलं आणि अनुभवला देवत्वाचा जीवन स्पर्श। पोटात अन्न असो वा नसो, लाभो वा अलाभ, ते कायम समाधिस्थ आत्मानंदात्मग्न। लोकांचं दुःख त्यांच्या नजरेला चुकलं नाही। ज्याने विश्वास ठेवला त्याला कृपा अनुभवली। अनेक भक्तांना त्यांनी अन्न, औषध, मार्गदर्शन आणि अध्यात्माचा साक्षात्कार दिला। आणि मग आली ती पवित्र वेळ। 8 सप्टेंबर 1910 गजानन महाराजांनी स्वतःहून आपल्या भौतिक देहातून माघार घेतली। ही साधी मृत्यू नव्हे, ही होती संजीवन समाधी। देह सोडून पूर्ण चेतनेतून स्वेच्छेने परमात्म्याशी एकरूप होण्याची दिव्य प्रक्रिया। समाधीच्या क्षणी संपूर्ण शेगाव नगरीत शांतता होती। हवा थांबली, वातावरण भारावलं। भक्तांच्या डोळ्यांत अश्रू पण मनात शांत आनंद। कारण महाराज गेले नाहीत, ते तर समाधीतून अजून जागे झाले। आजही शेगावच्या पवित्र समाधीस्थानात ते जागृत आहेत, भक्तांच्या हाकेला प्रतिसाद देत आहेत। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। जय श्री गजानन माऊली। अंतःकरणाने म्हणा गण गण गणात बोते जय गजानन महाराज। श्री गजानन लीलेचा पार कधी न लागायचा, अंबरीच्या चांदण्यांचा हिशेब कोणाला लागे कधी। श्री गजानन महाराज यांच्या लीलांचा अंत नाही। कोरड्या विहिरीत त्यांनी पाणी प्रकट केले, अशक्यालाही शक्य करून दाखवले। चूक लक्षात येताच भास्कर पाटील यांनी क्षमा मागितली आणि महाराजांनी करुणेने त्यांना माफ केले। ही आहे श्रद्धा, ही आहे कृपा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि भक्तीचा प्रसार करा। अशाच भक्तिमय कथांसाठी चॅनल सबस्क्राईब करा। जय गजानन।